अॅट्रॉसिटी कायद्याचा मुद्दा हा सध्या बराच गाजतोय. त्याच्यामध्ये बदल व्हावेत की नाही ही देखील चर्चा मोठ्या प्रमाणात होतीये. निवृत्त न्यायमूर्ती पी.बी. सावंत या सगळ्या संदर्भात काय म्हणतात आपण जाणून घेऊया. अॅट्रॉसिटीज कायदा रद्द करण्याचा किंवा कुठलं कलम त्याच्यातलं रद्द करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कारण असे जर अत्याचार कुठल्याही समाजावर झाले तरी ते निंदनीयच आहेत आणि एवढंच नव्हे ते दंडनीयच व्हावेत. आणि त्यातल्या त्यात जो दलित समाज आहे आणि ट्रायबल आपण ज्याला म्हणतो, शेड्यूल ट्राईब्स म्हणतो, आदिवासी म्हणतो, यांच्यावर अत्याचार झाले तर त्या अत्याचारांची दखल घेण्याकरता म्हणून तो कायदा करण्यात आलेला आहे. शिक्षणात आरक्षण मिळवायचं असेल तर एकतर मराठा समाजाला आपण सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहोत ते दाखवावं लागेल. आणि ते जरी त्यांनी दाखवलं तरी त्यांना काही मराठा जात म्हणून अमुक 1% आरक्षण असं मिळणार नाही. त्यांचा समावेश ओबीसीमध्ये होईल आणि ओबीसीमध्ये ज्या सगळ्या जाती आहेत त्यांच्याबरोबर मराठा समाजाला त्या जे काही आरक्षण ठरवलं जातं त्याच्यात वाटा मिळेल. नोकरी जी आहे सरकारी नोकरी तिथं काही सामाजिकदृष्ट्या मागासलेला असं म्हटलेलं नाही, एनी बॅकवर्ड क्लास असं म्हटलेलं. म्हणून तिथे एक क्लास तयार करता येईल आपल्याला शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला. हे दिशाभूल करतात. कुठल्याही समाज समूहाला जात म्हणून किंवा धर्म म्हणून अमुक 1% आरक्षण असं ठेवता येत नाही.